आणि अशा याच्यामुळे काही जे मुठभर लोक महत्वाकांक्षी असतात ते वेगळ्या संघटना स्थापन करतात, आपण त्यांच्या मागे ओढत राहतो आणि कुठेतरी ह्या गोष्टींचं मग तुम्हाला आमचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. पण भविष्यामध्ये तुमच्या माझ्यावर सांगतो की ही गरज आहे एकत्र येण्याची. आज तुम्ही तालुक्याला एकत्र आलात, आनंदाची गोष्ट आहे. कारण ग्रामपंचायत कर्मचारी, मी असं म्हणेल की ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे हात आणि डावा उजवा हात नाही, तर त्या ग्रामपंचायतीचे तुम्ही आत्मा आहात. कारण तुम्हाला जर वजा केलं तर ग्रामपंचायत शून्य आहे. कारण ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामपंचायतीचा आत्मा आहे. जर तुम्ही ठरवलं, तुम्ही प्रामाणिकपणे सर्व गोष्टींचं नियोजन केलं आणि तुम्ही आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची जर बॉन्डिंग राहिली, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यात जर विसंवाद नसला, तर तुमच्या माहिती जर सांगतो गावाला काय, तुम्ही तुमचा ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा जर डायलॉग असला, यांचा जर एक विचार असलं, तर तुमच्या माहिती जर सांगतो तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्ही पाहिजे त्या गोष्टी पदरात पाडू शकता. पण होतं काय की आपल्यातला कुठेतरी विसंवाद होतो आणि त्या विसंवादामुळे कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडतात. मला असं वाटतं की भविष्यामध्ये हा सुसंवाद असणं गरजेचं आहे. नक्कीच ज्या ठिकाणी तुमच्यावर कुठे जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला संघटनेमार्फत नक्की वाचा फोडा. ज्याही ठिकाणी तुम्हाला कुठल्या तुमच्या हक्काच्या गोष्टी मिळणार नसतील, तर त्या हक्काच्या गोष्टी मिळण्यासाठी नक्की तुम्ही संघटनेच्या माध्यमातून ते मांडले पाहिजे आणि संघटनेच्या माध्यमातून मांडून ते प्रश्न सोडवले पाहिजे. परंतु कुठेतरी चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या पद्धतीने जाऊन, किंवा आज काय असतं की गावात 2-2, 3-3 पार्ट्या आता झालेल्या आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मी आज या ठिकाणी विनंती करेल, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गावाच्या राजकारणात पडायचं नाही. कारण तुम्ही गावाच्या राजकारणात पडल्यामुळे काय होतं, मग भविष्यामध्ये आज ही पार्टी जाऊन दुसरी पार्टी येते आणि दुसरी पार्टी आल्यावर मग कुठेतरी मागचं डोक्यात ठेवते आणि त्याचे परिणाम तुम्हाला आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे प्रामाणिकपणे तुम्ही फक्त त्या ठिकाणी जसं ग्रामपंचायत अधिकारी त्या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पण ग्रामपंचायत कर्मचारी, तुम्ही आता 50 म्हणजे आज जवळपास एक मागे ज्या संघर्ष आपल्या शासनासोबत झाला, त्या आज बऱ्यापैकी त्या संघर्षाला यश मिळालं. तुम्हाला आज शासनामार्फत जो हिस्सा दिला जातो, त्यात सर्वात महत्वाची अट जी होती की वसुलीच्या टक्केवारीवर, मला असं वाटतं की ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या सहकार्याने आणि तुम्ही एकत्र येऊन आपण ती सोडवायला मदत केली आणि तुमची महत्वाची अट ती आपण त्या ठिकाणी काढली. तुमचा जो यावलकर समितीचा अहवाल 2016 पासून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी खितपत म्हणजे त्या फायलीमध्ये धुळखात पडलेला होता. जेव्हा तुमच्या राज्याध्यक्षांनी मला फोन केला की साहेब यावलकर समितीचा अहवाल असा आहे, मी त्यांना म्हणलो तुम्ही या मंत्रालयामध्ये मी असेल, तर त्या दिवशी आल्यानंतर कळलं की 2016 मध्ये यावलकर समितीचा अहवाल आलेला आहे. ते यावलकर अहवाल समितीच्या अहवालामध्ये सुधारित आकृतीबंध सुचवलेला आहे आणि सुधारित आकृतीबंध सुचवून त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कुठल्यांची सेवा अत्यावश्यक ठरायची, कुठे काही चांगल्या प्रकारचं